गुरुजी नमस्कार. नमस्कार. काय चाललंय सध्या राजकारण, काय म्हणताय? राजकारणामध्ये सध्या देशामध्ये देशामध्ये सगळ्यात वाईट परिस्थिती या सरकारने. याचं कारण तुम्हाला सांगतो, माझे मुद्दे पटून घे. मी माझे मुद्दे सांगतो. सगळ्यात वाईट परिस्थिती या देशामध्ये 70% शेतकरी आहेत आणि 30% उद्योजक आहेत. पण देश फक्त मंत्रिमंडळ हे भाजप सरकार 30% लोकांचं काम करतं, 30% लोकांसाठी काम करतो. या देशातला शेतकरी गेल्या 10 वर्षामध्ये कंबरडं मोडून टाकले या भाजपने. आज कांद्याची काय परिस्थिती, द्राक्षाची काय परिस्थिती तुम्ही सांगा ना. गॅसचे दर किती वाढले, पेट्रोलचे दर किती वाढले आणि आता 100 रुपये निवडणुकीच्या तोंडावर 100 रुपये दर कमी केले गॅसचे. सामान्य माणसांनी काय केलं? पण केंद्र सरकारच्या योजना कुठल्याच चांगल्या नाही का? एकही केंद्र सरकारची शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही योजना. पीएम किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना 2000, शेतकऱ्यांच्या खिशातून 20,000 रुपये मोदी कापून घेतो तेव्हा 2000 रुपये देतो. हे पैसे कुठून येतात मोदीकडे? अहो, हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो 10 रुपयाचं, तर 10 रुपयाच्या चहावरती 1 रुपया 80 पैसे जीएसटी कापला जातोय. तुम्हाला मी पावते दाखवतो. मग हे पैसे कुठून येतात? जाहिरातीला एवढे पैसे कुठून येतात? रोज करोडो रुपयाच्या जाहिराती. शेतकऱ्यांसाठी चांगलं सरकार कुठलं? शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट. अजितदादाला काय शेतकऱ्यांना देणार? मला सांगा, मराठा आरक्षणाबद्दल कोण काय बोललं? एकही मंत्री बोलला? एकही मंत्री बोलला नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकही मंत्री बोलत नाही. कांद्याची निर्यात बंद केली आहे का एका मंत्र्याला काही? हो, एकाही मंत्र्याला नाही. तो शिंदे गटाचा नाही, राष्ट्रवादीच्या गटाचा. मोदीचं तर सोडूनच द्या. मोदी म्हणजे अख्ख्या देशातलं एक सगळ्यात सामान्य पंतप्रधान झालाय. शेतकऱ्यांच्या दृष्टीने, कारखानदारांच्या दृष्टीने असेल, गरिबांच्या दृष्टीने. काय गरिबांना माहिती एवढे पैसे येतात कुठून त्यांच्याकडे? गेल्या 10 वर्षामध्ये जेवढा जीएसटी जमा केलाय माझ्या माहितीप्रमाणे, तो गेल्या 40 वर्षात एवढा जीएसटी जमा झाला नाही, असा माझा अभ्यास. आणि मग तुम्ही 10 वर्ष 40 वर्षाच्या जीएसटी. केंद्र सरकारच्या विरोधामध्ये तुमचा एवढा आक्रोश का? आक्रोश का म्हणजे मी हाडाचा शेतकरी. आम्ही 12-12, 18-18 तास शेतात काम करतो आणि आमच्या मालाचे दर पैसे होत नसतील. मग ती जी व्हायला लागली का निर्यात बंद, ती जी व्हायला लागली. पवार साहेबांच्या काळात जास्त पैसे व्हायचे. काय बोलणे, 1000 रुपये 10 किलोला आम्ही कांदे विकले. येतं 10 वर्ष. पवार साहेबांना लोकांनी कांदे पण मारले नाशिकला. हे बघा, राजकारण आहे. राजकारणामध्ये एखाद दिवस असा तास येतोच ना. शिरूर बरोबर बोला. ज्या वेळेला अधिक उत्पादन होतं आणि निर्यातीवर काही निर्बंध असतात, इंटरनॅशनल प्रॉब्लेम येतो. हा काही शरद पवारांचा प्रॉब्लेम नाही. जागतिक ज्या वेळेला मंदी येते त्यावेळेला शरद पवार काय करणार? अहो, आपल्या आखाती देशामध्ये कांद्याला, महाराष्ट्रातल्या भारतातल्या कांद्याला एवढे डिमांड असताना मोदींनी काय अडवलं? शेतकरी समृद्ध झाला का बीजेपीला लात मारलं? ही त्यांची टेंडन्सी. आणि म्हणून मी स्वतः बीजेपीच्या विरोधात. आता तुम्ही म्हणता एवढी सुधारणा केली, मला सांगा, त्यांनी कोणत्याही भाजपच्या कार्यकर्त्यांनी 40 वर्षामध्ये टॅक्स किती जमा झाला आणि 10 वर्षामध्ये टॅक्स किती जमा झाला? याचं गणित आहे का कोणाकडे? एखाद्या मंत्र्याकडे, खासदाराकडे, बीजेपीच्या. त्यांनी यावं आणि ओपन करून दाखव. शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा? अर्थात अमोल कोल्हेजी, तरुण तडफदार नेते. 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला. फुकट मिळतो कोणाला? तुम्हाला का नाही मिळाला? 15 वर्षात, 10 वर्षात एकदा. तुम्ही नुसतं कारखाना चालित राहिले. हे कुठलं गणित आहे? तुम्ही म्हणजे कोण? तुम्ही म्हणजे कोण? कोणाला मिळालं? म्हणजे मागचे खासदार. त्यांनाही मिळालं की? त्यांना काय मिळालं? किती? 10 वर्षात किती वेळा? 5 वर्षात किती वेळा? त्यांनाही 3 वेळा पुरस्कार मिळाला. 10 वर्षात. कोल्हेंना पहिल्या 5 वर्षात जास्त वेळा मिळाला. आणि त्यांना पहिल्या 5 वर्षात किती मिळाला? ते पाहून घ्यावं लागेल, मला माहित नाही. अहो, हे कार्य हे बघा, यांचा जो अभ्यास आहे, आज आम्ही त्यांची भाषण ऐकतो. आम्ही त्यांचे सच्चे कार्यकर्ते. एक तरुण तडफदार शिकलेला माणूस आहे. कुठल्याही भाषेमध्ये सगळ्या भाषेनं त्यांचं प्रभुत्व आहे. त्यांचे मुद्दे ते अगदी खऱ्या अर्थानं पोटतिडकीला मांडतात. असं यांच्याकडे आहे का? शेतकऱ्यांचे प्रश्न, मी शेतकऱ्यांना बोलणार. कोण कारखानदार असेल तो कारखानदाराची बाजू. कारखानदारांनी किती कंबरडं. त्यांच्यावर टीका अशी पण होते, बहुतेक ते लोकांच्या संपर्कात नाहीत. कोण? अजिबात नाही. ते संसदेत काम करत होते. शेवटी त्यांचा व्यवसाय केले जाते, थोडेफार तिकडे जात असतील. त्यांनी खायचं काय? यांच्यासारखा भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून ते त्यांच्या नाट्यसृष्टीमध्ये असतात.
भ्रष्टाचार करून करोडो रुपये मिळाले आहेत ते काय नाटकामध्ये काम करते याच्यावर काय असं माझं मत आहे. जरा चुकीचं असेल तर मला शिक्षा करते, काय एवढं फरक आहे त्याला. केंद्रामध्ये कुठलं सरकार येईल असं वाटतं तुम्हाला? आता केंद्रामध्ये हे बघा, या फोडतोडीच्या राजकारणामध्ये मोदी हटणार नाही आणि देशाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझं ओपिनियन वैयक्तिक बरं का. शेतकऱ्यांचं आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्यांचं अख्खं वाटोळं होणार. आता असं मला वाटतं. काका पवार फुटले म्हणजे बस 2 गट झाले. काकाचं बरोबर का पुतण्याचं बरोबर? काकाचं बरोबर. ज्याला नीतिमत्ता ज्याला आहे बरोबर का, नीतिमत्ता जिथे आहे ना तिथं काका चुकलेला जरी असता तरी पण या पद्धतीने काकाला दूर करणं बरोबर नाही. मी म्हणतो माझे काका आहेत, माझे वडील आहेत, वडिलांचं चुकलं म्हणून लगेच वडिलांना छेडछेद करायचा. आता हा राजकारणाचा छेडछेद आहे हे आपल्या माझ्यात सात्विक बुद्धीला पटत नाही. शेतकऱ्यांचा कल जास्त कोणाच्या बाजूने राहील? राष्ट्रवादी काँग्रेस, अमोलदादा. शेतकरी आम्ही इथं मांजरवाडीमध्ये 99% शेतकरी आहेत, त्याच्यापैकी 90% शेतकरी अमोल दादाला मतदान करणार. शिवसेनेची फरफट होत नाही का? शिवसेनेची फरफट आहे पण ती राष्ट्रवादीनी त्यांना थोडं समजून घेतलं पाहिजे मोठ्या गटाने. नाही तर शिवसेनेचं प्राबल्य आणि गरज त्यांची पण आहे मित्रपक्ष म्हणून. मोदींना द्या पाठवून, मी काय घाबरत नाही, रिटायर झालेले तिथं जाऊन बसत. केंद्र सरकारबद्दल तुमचं काय मत? केंद्र सरकार म्हणजे फक्त इंग्रजांसारखं फोडा आणि झोडा आणि राज्य करा. जे इंग्रजांनी केलं 70, 80, 100 वर्षापूर्वी ते आता सध्या चाललेले. इंग्रज परवडले? इंग्रज परवडले? इंग्रज तर नक्कीच चांगले होते. काय पूल बांधले त्यांनी बघा ना जाऊन. 100, 150 वर्षाचे पूल हे अजून भेट गेली नाही आणि आमचे 30 वर्षी स्लॅब पडतोय ढासळतात, त्याच्या खाली माणसं मरत आहेत. हे काय इंग्रजांची कला, तीच कला होती. हे सगळं भ्रष्टाचारांमुळं सगळ्या कामाचा दर्जा येतो. दुसरी गोष्ट तुम्ही सांगा, सगळे कारखाने आज गुजरातमध्ये चालले, महाराष्ट्रामध्ये का नाही? काय गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा प्रकल्प सांगा. अहो शेतकऱ्यांना वीज दिवसा किती मिळते आणि रात्रीची किती मिळते? इथं वाघाने खाऊन पुणे जिल्ह्यातली किती माणसं मिली? काय केला कोणी विचार? का नाही विचार करायला पाहिजे की या लोकांना व्याघ्र प्रदूषण भाग आहे याच्यामध्ये दिवसा लाईट दे ना 6 तास 8 तास. काय प्रकल्प? आता ज्यावेळेला बोंबाबोंब झाली तेव्हा फडणवीस साहेबांनी आज सांगितलं की शेतकऱ्याला वीज दिवसा देईल. आता फडणवीस साहेब राजकारणात किती दिवस आहेत? वाघाचं प्रकरण किती दिवस चालू आहे? आतापर्यंत का नाही सुचलं दिवसा वीज द्यायची? आताच काय सुचलं? लोकसभा जवळ आली म्हणून. ही पोटतिडकीच आहे. हे काय मी तसा कुठल्याच पक्षाचा नाही, फक्त माझा पक्ष म्हणजे मी शेतकरी हा माझा पक्ष. तुमच्याकडे शेती किती? माझ्याकडे शेती आहे 8 एकर. शेतामध्ये काय काय पिकत? आता सध्या कांदे, त्यालाही भाव नाही. काही घोसाळी, त्याला थोडंफार बरं आहे आणि बाकीची तर किरकोळ माल आहेत पण बाजार भाव कुठे? आपलं नाव काय? माझं नाव हरिश्चंद्र भुवन गायकवाड. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.